विभागनिहाय बैठकांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या ॲक्शन मोडवरती आहेत। भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं ही मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहेत। भाजपच्या आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर आता तातडीच्या बैठका होत आहेत। आज सह्याद्री अतिथीगृहावरती भाजप आमदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आमदार श्वेता महाले, राणा जगजितसिंह पाटील, मोनिका राजळे, त्यासोबतच तुषार राठोड, महेश लांडगे, संजय सावकारे आणि मंगेश चव्हाण यांच्या मागण्यांवरती आज ही बैठक होणार आहे। सुशांत सावंत अपडेट देतील आपल्याला। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर मागील आठवड्याभरापासून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी विभागीय बैठका सुरू आहेत। आमदारांची मतं जी आहेत ते जाणून घेत आहेत। नेमकी कोणती कामं अजूनही प्रलंबित आहेत याविषयी देखील त्यांनी माहिती घेतली आणि त्यानंतर आज सह्याद्री अतिथीगृह येथे आमदारांची बैठक लावली आहे। त्यांच्या निवेदनावर खरं तर देवेंद्र फडणवीस चर्चा करतील आणि जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न हा असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीसाठी सध्या तयारी केली जाते। आमदारांच्या मतदारसंघात कोणकोणती कामं अपूर्ण आहेत याबाबतची निवेदनं जी आहेत ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली जात आहेत आणि ती कामं मार्गी लावण्याचा हा प्रयत्न असणार। आज जर आपण पाहिलं असेल तर आमदार श्वेता महाले असतील, राणा जगजितसिंह पाटील असतील, मोनिका राजळे, तुषार राठोड, महेश लांडगे, संजय सावकारे आणि मंगेश चव्हाण यांच्या मागण्यांवर आज चर्चा केली जाणार आहे, निवेदनं घेतली जाणार आहे। ती कामं कुठेतरी मार्गी लावण्याचा हा प्रयत्न असणार आहे। सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।